राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय। बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर। मिरज तालुक्याच्या पश्चिम भागात वसलेल्या कसबे डिग्रज जिल्हा परिषद मतदारसंघाने यंदा संपूर्ण तालुक्याचे नव्हे तर जिल्ह्याचं लक्ष स्वतःकडे खेचून घेतलंय। कारण हा मतदारसंघ आता केवळ निवडणुकीचा रणांगण राहिला नाही, तर तो राजकीय डावपेचांचा, गणितांचा आणि अनपेक्षित वळणांचा महाकाव्य बनला। इथं लढत केवळ दुरंगी व तिरंगी न राहता थेट चौरंगी, पंचरंगी आणि त्याही पुढे जाऊन बहुरंगी होत चालले। प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघात 2 पंचायत समितीची गणना ही नेहमीची रचना असते। कसबे डिग्रजमध्ये यंदा चित्र पूर्णपणे उलट आहे। जिल्हा परिषदेसाठी उमेदवारांची रांग लागली, मात्र पंचायत समितीच्या जागा अपुऱ्या पडत आहेत। हाच या मतदारसंघाचा सर्वात मोठा राजकीय विरोध हाच ठरतोय। काँग्रेस, राष्ट्रवादी अजित पवार गट, जनसुराज्य शक्ती, शिवसेना शिंदे गट, रयत आघाडी यासारखे प्रमुख पक्ष, याचबरोबर अपक्ष उमेदवारी आपले नशीब आजमावत मैदानात उतरले। पण या साऱ्यांनाच एका गणात उमेदवारांच्या अभावाची कोंडी भोगावी लागते। काँग्रेसकडून जिल्हा परिषदेसाठी प्रशांत अवधूत मैदानात आहेत। त्यांच्या जोडीला कसबे डिग्रज पंचायत समिती गणात सुधीर देशमुख आहेत। नांद्रे गणात मात्र काँग्रेसचा उमेदवार नाही, अपक्ष उमेदवार स्वप्नील नलवडे यांची अवस्था वेगळी नाही। डिग्रज मधून 7 आहे, पण नांद्रे गणात पोकळे। मौजे डिग्रज मधून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कुमार पाटील जिल्हा परिषदेसाठी रिंगणात आहेत। त्यांना नांद्रे गणातून संयोगिता कोळी यांची साथ लाभली, मात्र डिग्रज गणात त्यांचा उमेदवार नसल्यानं ही जोडी अपूर्ण ठरते। जनसुराज्य शक्तीचे प्रदीप पाटील यांना नांद्रे गणातून मुल्ला हे उमेदवार आहेत, पण डिग्रजमध्ये उमेदवार नाहीत। त्यांच्या मित्रपक्ष भाजपने मात्र पंचायत समितीसाठी स्वतंत्र उमेदवारी दिल्यानं समीकरण आणखी गुंतागुंतीची झाली। शिवसेना शिंदे गटकडून नांद्रेचे महावीर पाटील मैदानात आहेत। कसबे डिग्रजमधून अरुण पवार उमेदवार आहेत, मात्र या गटालाही एका गणात उमेदवाराची कमतरता भेडसावली। रयत क्रांतीतर्फे रावसाहेब आयतवडे जिल्हा परिषदेसाठी उभे असले तरी त्यांच्या पाठीशी दोन्ही पंचायत समिती गणात उमेदवार नाहीत। ही बाब त्यांच्या लढतीला वेगळाच रंग देणारी ठरते। एकूणच काय, कसबे डिग्रज जिल्हा परिषद मतदारसंघात प्रत्येक उमेदवाराची कुठल्या ना कुठल्या गणात कोंडी होते। कुणाला नांद्रेचा आधार नाही, कुणाला डिग्रजचा, तर कुणाला दोन्हीचा। त्यामुळे ही निवडणूक केवळ मतांची नाही, तर राजकीय समन्वय, रणनीती आणि अपूर्ण जोड्यांची कसोटी ठरणार आहे। यंदाची ही लढत कुणाच्या बाजूने झुकणार हे सांगणं कठीण असलं तरी एक गोष्ट मात्र नक्की आहे, कसबे डिग्रजचा रणसंग्राम इतिहासात सर्वाधिक चर्चेचा मतदारसंघ म्हणून नोंदवला जाणार आहे। राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर। आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत।